कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जावई बापू अंगापिंडानं जरा बरी आहे ती पण हा मग 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 काय नाही जा जा तू जा जा. आत्ते तुला काही काळं बिरं वाटतंय का ग? मी एकदा बघू का? अगं नग नग जावई बापू आहे ती झोपलेत ना व झोपू दे तू तू जा जा. आत्ते थांब एकदा बघतेच. हा बघ 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 अशी संकन कानाखाली आणशील ना व तेव्हा समजा तुला. आत्ते बघ तुझं तू. तुम्ही व्हीलचेअर घेऊन. भावा हे घे तुझे पैसे. मला वाटतं आपण डिरेक्टली आत नको जायला. मी एक काम करतो, आधी जातो आणि आतला रस्ता क्लिअर करतो, मग तुम्ही दोघं या. ठीक आहे. तुमचा फोन घ्या. हा अधिपती बोल. हा बघितलंस का आहेत का ते? अरे मी त्यांच्या खोलीतच आहे ना व. हा आहेत का तिथं? बघ लवकर सांग बरं. थांब बघते. पटशिरी सांग, एवढा उशीर का लागालाय तुला? पटशिरी बघ बघ बघ. आहेत 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 की आहेत. नक्की आहेत काय? अरे भाऊ झोपलेत. ह्या टायमाला? हा त्या औषधाच्या गोळ्या चालू आहेत ना व. बर बर बर, पण नक्की ना हो? असं वाटतंय. हा वाटतंय तरी म्हणजे? अरे जावई बापू अंगापिंडानं चांगला आहे ती, जर अचानक वजन घटल्यासारखं वाटते. म्हणजे म्हणजे अरे ते आजी अ? अरे तुम्ही इथं. रव्या तू तू इथं कसा? ते रव्या आलाय का तिथं? हा हा वय वय फोन दे बघूया त्याला जरा. वय वय अधिपती. हॅलो सरकार. हॅलो रव्या. हा. अरे काय रे कुणीकडे उलटलं होतंस? नाही 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 सांगतो ना. नाही नाही आजी अहो तुम्हाला बोलवलं लवकर. कोणी? कुणी म्हणजे वहिनी साहेबांनी. कुठं अहो त्यांच्या खोलीत. आली ती? म्हणजे मगाशी खोलीत नव्हती ती. नाही आजी आल्यात त्या आणि तुम्हाला अर्जंट बोलवलं. मला म्हटले लवकर पाठव. जा 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 फोन घ्या. असं जा, जा, जा. हा अधिपती सुनबाई खोलीत आली आहे ना. हे आल्या काय त्या? पडदिशी जा आता त्यांच्या खोलीत. लय झाला आता जा. वय वय देते देते. हा आणि सावकाश जा, गुडघा सांभाळ. हा जाते जाते वय. मी फोन करतो तुला. हा हा. आजी गेली का? हो गेली. अरे बाबा झोप, तू झोप. 5 मिनिटं झोप, मी आलो. अरे बाबा झोप. सुनबाई ए सुनबाई कुठं गेली ही? ए सुनबाई सुनबाई अगं आत आहेस का ग?
कुठं गेली इथं नाही गेली कुठं? आईला पण संशय आलाय. हिराबाई पण तेच म्हणत होती, आम्हाला काही खरं वाटत नाही. ताई ऐक की, अगं सोड किती विषय, कुठं तिचं ऐकत बसतीस. आणि तसं बी मला बी तिचं काही खरं वाटत नाही. आणि ताई ती हिरी हाय, म्हणजेच त्या सुनबाईची बहीण, म्हणजे ती पण खोटारडीच असेल. उगा आत्यानं शंका काढली म्हणून मी तुला सांगितलं ग ताई. आणि ताई मला काय वाटतंय, ती हिरी का नाही पैशासाठी हे समजा सांगत बसली असेल बघ तुला. आणि आपण मगाशी बघून आलो की झोपली होती ते ताई. नाही, पण आम्ही पांघरून काढून बघितलं नव्हतं. ताई पर म्या का नाही पाय हलवून बघितला, तेव्हा मला तेच वाटले. असं वाटलं म्हणजे आता आम्हाला जाऊन बघायचंच आहे ते खरंच तिकडं झोपले आहेत का नाहीत ते. आणि जर का सुनबाईंनी खरंच मोठ्या मालकांना घराबाहेर नेलं असेल तर मग आज त्यांचा या घरातला यो शेवटचा दिवस आहे. ओंकार दादा, बरं झालं तुम्ही आलात, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. सॉरी आम्हाला थोडासा लेटच झाला. या तुम्ही आता आराम करा हा. आणि कोणी काही विचारलं तर गाढ झोप लागली होती असं सांग. ओके. जाऊ द्या. आजी म्हणत होत्या हे अशा कधी झोपत नाही. नाही मग ओंकार दादा झोपले होते तसंच घ्या पांघरून. झोपा तुम्ही शांत. चला लवकर, अहो कुणी पाहिलं तर अडचण होईल. चला निघूया. पण ही व्हीलचेअर लपवायला लागेल ना आपल्याला. हो, व्हीलचेअर मी स्टोर रूम मध्ये ठेवून येतो. बहिणी साहेब, तुम्ही जा तुमच्या खोलीत, मी आणि ओंक्या येतो मागच्या दाराने. हा ठीक आहे. आणि थँक्यू, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालं. आपण ते बोलूया नंतर, तुम्ही जा आधी. चला निघूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.